पुदिना कोथिंबीर तुला सांगतो म्हणजे टाकायची. आणि हे कोथिंबीर बाकी आपल्या वरची टाकायचं गार्निशला. आणि त्याच्यावर राईस टाकून दे. हां बस ते बाकीचा कांदा आपल्याला ठेवून दे. आता काय करशील तो राईस आहे ना व्यवस्थित टाकून दे सगळीकडे टोपामध्ये. सगळीकडे पसरलं पाहिजे. एकदम सुपर. अशीच तुम्ही बिर्याणी बनवायची असेल तर एकदम साधी आणि सोपी बनवायची घरगुती बिर्याणी. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आम्ही आलो पाठच्या दारावरती आणि इथे बघा बघा साफ करायला घेतला. एकदम फ्रेश आहे, एकदम फ्रेश, एकदम लाल आहे बघा. आणि आपल्या दारामध्ये जे विकायला येतात ना त्यांच्याकडे मच्छी चांगली असते, कारण ते काय डायरेक्टली आणतात. तर फिरवते. हां बघा मस्त झालं. सावकाश सावकाश फिरवता म्हणजे पीठ असतं ना ते. नमस्कार मंडळी, कोकणी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे बुधवार. मी गेलो होतो मार्केटमध्ये. कोळंबी आणलं आहे, तर कोळंबीचं काहीतरी बनवायचं आहे. आणि त्याच्याबरोबर बघा आणलं आहे. आम्ही गावाला त्याला बला म्हणतो. तर आता मी चालू शेतावरती, कारण तुम्हाला दाखवतो मी आणलेलं आहे. त्याच्या अगोदर एक फेरफटाका मारूया, कारण अंकिता गेले काम करायला थोडंसं. तर ती येईपर्यंत आपण म्हटलं तुम्हाला आपल्या शेतामध्ये काय चालू होते दाखवूया. शेतामध्ये हे तुम्हाला दाखवतो. हे बघा, गेल्या टायमाला मी जी भाजी केली होती ना ती सर्व फेल गेली. आता हा बघा, हा लाल माठ आणि हिरवा माठ मी एकत्र पेरला आहे. मस्त आहे. आणि त्याच्या बाजूला हा मका आहे, मस्त झालं आहे. आणि हे बघा, मी जवळजवळ ऑक्टोबरच्या अगोदरच पेरली होती भाजी. ती सर्व पावसाळ्याची वाट लावली. आणि आता ही बघा पालक पण खूप सुंदर झाले, कारण सकाळीच आता मी पाणी वगैरे मारलं ह्याला. पुढं कोथिंबीर पण झाली आहे बघा. म्हणजे आता मला मार्केटमधून कोथिंबीर वगैरे आणायला नको. आणि ही साईडने जी पेरली आहे ना ती छोटी मेथी आहे बघा. ही छोटी छोटी वर आली ना ती डायरेक्ट काढायची, बारीक बारीक खायची अशी. आणि हे कांद्याचं बी आहे. हे 8 दिवसामध्ये आम्ही कांदे लावायला सुरुवात करणार आहे. हे बघा, हे सर्व सफेद कांदा, जो अलिबागचा जो फेमस जो सफेद कांदा आहे ना तो आहे हा. आणि पुढे आहे मुळा. मुळ्याला काही टेन्शन नाही, कारण त्याला कसंही टाकलं तरी पण तो रुजून येतो. आता हा एक काढायला झाला आहे. काय म्हणजे थोडा कवळा असतो ना तेव्हा खायचा. कवळा असला की मस्त लागतो. आणि जो नंतर लास्टला जे राहतील ते मजून होतो. आणि मग त्याची आपण असाच पण खाऊ शकतो. आणि हे एक साईडने ना हे मके लावले आहेत बघा, मस्त आहे. त्याने एक एक साईडला काठी लावली ना तर कशी ते पडणार नाही पाणी मारल्याच्या नंतर. आणि ही अशीच कारली रुजून आली होती बघा. म्हणजे बी वगैरे पडलेलं असतं ना शेतात, आपण काय भाजीचं वगैरे काही ना काही टाकतो तसं, ते अशी झाली. त्याला काठी लावली की त्याच्यावरती होणार. ही वांगी लावली होती एका साईडला. आणि त्यानं आता थोडंसं सेंद्रिय खत वगैरे टाकलं, गोळी खत टाकलं आहे. आणि हे टोमॅटोचं झाड पण बघा. हे टोमॅटोचं झाड मी काय केलं होतं की शेतामध्ये आपण भाजीपाला टाकतो त्याचे बी पडलेलं असं त्याचं तो एक आल्या रुजून, ते पण इथं लावून टाकलं आहे. आता तुम्हाला मी भोपळा लावला ते दाखवतो. यावर्षी काय भोपळा वगैरे झाला नाही. मी सर्व लावलेलं बी आहे ना ते सर्व खराब झालं, किडीने वगैरे खाल्लं. तर हा बघा, हा भोपळा आहे एक आहे. आणि या साईडला एक आहे. असे 2 आहेत. तर बघू झाले तर ठीक आहे. आणि हे शेकट आहे, शेगूळ म्हणतो आपण त्याला. त्यांना फुलं वगैरे यायला लागल्यात, त्याची पण आता मी भाजी करणार. असे बरेच आहेत माझ्याकडे शेकडे बघ, हे शेकडेच आहेत. आणि हा पूर्ण भाजीचा मळा आहे बघा कसा केला आहे. आता तुम्हाला मी दाखवतो की मच्छी आणली मी, ते कोळंबी आणले आणि बघा आणलं म्हणजे बला. त्याने कटिंग बरोबर नाही करून दिले बल्याची. आता मी त्याच्या छोट्या छोट्या फोडी करेन, म्हणजे फ्राय करायला बरं पडेल. फ्राय करायला बरं पडेल. आणि कोळंबीचं बघूया काय करायचं ते, विचारतो की त्याला काय करायचं. बघूया, तुम्हाला मी दाखवतो काय आणलं ते. गाडीतून काढूया. चिकन मच्छी आणली आणि टमाटर पण आहेत.
मध्ये सकाळीच गेलो, थोडंसं घेऊन आलो. आता अंकिता गेले बाहेर, थोडं काम करते, तर म्हटलं मी काळोखात म्हणजे लाईट पण नाही लावलेली आहे. दाखवतो काय काय शिकूया. थोडी फ्राय बनवायची आणि थोडा पुलाव. एक बांगडा आहे ना, हा आम्ही तिकडं मागून घेतला वरून ते. आणि हा बघा बघा मस्त एकदम. फक्त असेच त्याने तुकडे करून दिले की पिशवीमध्ये राहायला पाहिजे म्हणून. मी काय करतो त्याला त्याचे चांगले जरा तुकडे करतो पीस, म्हणजे मला वाटतं मी त्याला फ्राय करूया काहीतरी. काय काय फ्राय नाही तर रसा नको ना बांगड्या ह्याचा बघ्याचा, त्याचा हा बल्याचा रसा बनवूया. त्याचा रसा बनवूया आणि ह्याचं काय करूया माहिती आहे, थोडीशी फ्राय करूया अशीच खायला, आणि बाकी त्याचं पुलाव बनवूया. साफ करून घेते नाही ते, साफ करून घे व्यवस्थित. तोपर्यंत मी काय करू, जरा शेतावर जाऊन आलो मी आता. एक फेरी मारून पाणी मारलं होतं ना, तर ठीक आहे. मी पण त्याचं जरा हे जो बला आहे ना त्याचे छोटे पीस करून घेतो, म्हणजे कसं. आता आम्ही रोज पाठच्या दारावरती, आणि इथे बघा बघा साफ करायला घेतला. एकदम फ्रेश आहे, एकदम फ्रेश, एकदम लाल आहे बघा, एकदम फ्रेश आहे. आणि आपल्या दारामध्ये जे विकायला येतात ना, त्यांच्याकडे मच्छी चांगली असते, कारण ते काय डायरेक्टली आणतात. आणि म्हणजे जास्त करून ना मच्छी आपल्या ज्या कोलीन गावाला दारात येते ना त्याच्याकडेच घ्यायची. आज मांजर पण काय दिसत नाही आहे, पण त्याच्यासाठी मी ठेवतो इथे थोडं, कारण ती जसं तिला वास आला ना. माझी ते मी मांजर ठेवत नाही, कारण माझी ते कुत्री आहेत. आणि कोळंबीचा आम्ही काय विचार केला की कोळंबी डायरेक्टच सगळी भातामध्ये टाकून देऊ, कारण थोडी कमीच आहे, म्हणजे अंडे भरपूर आहे, पण ते त्याचे सर्व काढून वगैरे सालं वगैरे काढून कमी होते ना. मग आम्ही ठरवलं की याचं जो बघा आहे ना त्याच्या अर्ध्या फ्राय करायचं आणि अर्धा रस्सा करायचा. दोन वगैरे ठेवले इकडे. आणि आता आणखी त्याने घेतले कोळंबी सफाई करायला घेतले, साफ झाले. आता चांगले व्यवस्थित धुवून मंडई काय करायचं, जेव्हा कोळंबी मोठी असते किंवा मीडियम असते ना, तर त्याच्यामधून त्याच्या पाठीवरचं ना जो धागा असेल तो काढायचा महत्त्वाचा आहे. हे बघा मी काय केलं माहिती आहे, बघा छोटी असली तरी पण त्याच्यामधून मी हा धागा काढला असले आणि बनवायचा ह्याचा कोळंबी भात बनवायचा. हे बघा हे झालं मस्त. आणि हे आम्ही काढले ना, हे बघा हे डोकं काढलं आहे बघ्याचं, त्याचं आम्ही बनवणार आहे थोडंसं रस्सा. आम्ही दोघं जणच खाणार आहे, आणि कुणाल वगैरे तो कोळंबी खातो, तो हा बघा वगैरे काय खात नाही. आणि हा फ्रायसाठी आम्ही वेगळे पीस काढले चांगले चांगले बघा फ्रायचे. तर आता बघा तर मॅरिनेट करून घेते ना. अंकिताने काय केलं आहे आता, हे बघा सर्व इथे मसाले काढलेत. काय ते आगळ टाकते ना, आगळ टाकून घे. आगळ ना हे काय झालं माहिती आहे. आणि बाकीचं काय टाकते टाक ना, हे बाकीचे मसाला, गरम मसाला वगैरे, हळद वगैरे, आणि आमचा घरगुती मसाला तो पण टाकते त्याच्यामध्ये, आणि मीठ वगैरे टाकते. आगळ तुम्हाला सांगत होतं की यावर्षी पाऊस लवकर पडला ना, तर पूर्ण आमची जे कोकमची झाडं होतं ना त्याचे आम्ही रातांबे काढले आणि घरी आणून सुकवायला घेतले. आणि पाऊस जर सुरू झाला ना, कारण आम्ही एंडिंगला काढतो, म्हणजे मेच्या 20च्या नंतरच तयार होतात आमच्या इकडे, किंवा 15च्या नंतर तयार होतात. पाऊस पडला आणि कोकमं सुकलीच नाही, सर्व कोकमं खराब झाली आणि किडे वगैरे पडले. मग आमच्याकडे जो स्टॉक असतो घरी, म्हणजे आम्ही काय कोकणी माणसं म्हटल्यानंतर आमच्या घरी कोकमे असतात, आणि त्या कोकमाचा आम्ही सुक्या कोकमाचा आगळ बनवून ठेवलं आहे. त्याच्यामुळे त्याचा थोडा कलर आहे ना, थोडासा डार्क नाही एकदम, थोडासा लाईटली आहे त्याचा आगळचा कलर, पण ते चांगलं आहे, आंबट आहे, चांगलं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ वगैरे टाकतो. पण जी प्रोसिजर आगळ बनवायची असते ना, ती आम्ही मेमध्येच करतो. तर मेमध्ये आम्ही जाणार आहेत तेव्हा नक्कीच त्याची आम्ही दाखवू की कसं आगळ बनवतात ते. काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहीत नाही. जे कोकणामध्ये लोक त्यांना माहिती आहे की आगळ कसं बनवायचं. अंकिताने आणले बघा, हे मीठ टाकलं आहे कोळंबीमध्ये, आणि हळद टाकते, आणि इथे काय लिंबू पिळते ना थोडेसे, लिंबू थोडेसे पिळ, आणि हे कोळंबी भातसाठी मॅरिनेट करून ठेवते थोडे. बस आता बघा मच्छी झाली मॅरिनेट, आणि ही पण मॅरिनेट. आता आपण तयारी करू कसली. मी वाडा कोलम वापरणार आहे तांदूळ भातासाठी. माझ्याकडे बिर्याणीचे तांदूळ पण आहे बासमती,
पण मी बारीक भात वापरणार आहे. तुम्ही तो पण वापरू शकता असं काय, किंवा घरगुती आपले जे घरगुती तांदूळ असतात ना ते पण आपण वापरू शकतो. बनवायचं आपल्यावरती आहे, चांगला होतो तरी पण. माझ्याकडे तो उपलब्ध आहे म्हणून मी तो घेतोय. चल ह्याला झाकून ठेवू आणि आता आपण भात टाकूया वरती. पहिल्यांदा गरम पाणी ठेव. गरम पाणी व्हायला करणार ना. हा म्हणजे बघा पाण्याला उकळी आले आणि आता अंकिता टाकते, तांदूळ टाकते कोलमचे. ज्यांना आवडतं बटाटा ते टाकू शकतात. ते हे काय कोलमीचं काय बिर्याणी, मटण बिर्याणी कशाची बटाटा टाकू शकतात. मी बऱ्याचदा टाकतो, मला आवडतो आता माझा बटाटा, खास करून बिर्याणी म्हणलं. झालं टाकून आता, टाकून झाले. आता याला कढी येऊ दे परत. थोडंसं गार पाणी गेलं ना, गॅस केला. आता हे कढायला पहिला आपण जाळीवर टाकून घेऊ आणि नंतर बिर्याणी बनवायला सुरुवात करू. हे बघा भात गाळून घेते अंकिता, कारण की सुटसुटीत होतो एकदम. आता हे 70-80% चला आपल्याला दम लावायचा आहे म्हणून थोडा कच्चा हे ठेवला 70%. इथे अंकिताने बघा हे फ्राय करायचं बॅटर बनवलं आहे मस्त. त्याच्यामध्ये मिरची, हळद वगैरे सर्व गरम मसाला आणखी काय टाकलं त्याच्यामध्ये. आणि रवा आहे, तांदळाचं पीठ आहे. आणि हे आपले बले होते ना, म्हणजे बघा ते हे मॅरिनेट झाले चांगलं. इकडे तवा ठेवला आहे गरम व्हायला, झाला वाटतं गरम बघ. आता टाक. काय माहिती आहे गॅस थोडी जुनी असली ना मग त्याचा जो खालचा स्टँड असतो ना ते एक साईडला झुकतो वगैरे आणि मग तवा एक साईडला होतो. पहिल्यांदा बांगडा टाकला आहे, एकच बांगडा आहे मस्त. जास्त पोळी टाकू नको कारण तवा जास्त मोठा पण नाही जास्त छोटा पण नाही आहे, म्हणजे कसं ते फिरवायला मग प्रॉब्लेम होतो. आता ढकल नाही गेला. आता बांगडा कमी तेलामध्ये करायचं, थोडा जास्त वेळ ठेवायचा, ते बरोबर होतं. आम्ही ह्याच्यामध्ये तेल आहे ना जे आम्ही कांदा भाजायला वापरलं होतं ना, म्हणजे तळायला तेच वापरलं आहे. आणि आता काय टाकतं की कांदा टाकते ना, कांदा टाकून घेऊ. आता मी बिर्याणी वगैरे सर्व बनवतो, पण आज अंकिताला शिकवतो आहे बिर्याणी वगैरे कशी बनवायची. ते आता ट्रेनिंग आहे, म्हणजे आता सध्या तिने पहिलीच कोलंबी बिर्याणीची सुरुवात केली, नंतर तिला चिकन बिर्याणी शिकवेल कशी बनवायची ते. तिला बाकी सर्व ते पदार्थ बरोबर बनवते, पण हे बिर्याणी वगैरे तिने कधी बनवली नव्हती, तर तिला आता मी ते शिकवते बनवते कशी वगैरे बनवते. आणि ती कांदा वगैरे करून घेते. खडे मसाले टाकायचे होते, खडे मसाले टाकायचे ते विसरले. आता खडे मसाले टाकते ते चालेल. तेल गरमच आहे. खडे मसाले टाकून घेतलेत आणि तेल, कांदा, 2 दालचिनी घेतले आहेत, 2 लवंगा घेतले आणि 2 तेजपत्त्याची पाने घेतले. थोडेसे नरम होते कांदा. आता काय ते कांदा नरम झाला ते पेस्ट टाकते ना, अद्रक लसूणची पेस्ट टाकते ती. आता घे जरा फिरवून आणि त्या मिरच्या पण टाकून दे 2 लाल मिरच्या. लाल मिरच्या जरा स्पायसी होते जरा मस्त. हे तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकता, तुमच्यावरती अवलंबून आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर थोडे तिकडे पाहिजे असेल तर टाकायचे, नाही तर नाही टाकायचं तरी पण जमतं. आता हां काश्मीरी मिरची टाकते ना, हां काश्मीरी. गॅस कमी आहे ना, गॅस काश्मीरी मिरचीचा बस. आता मालवणी मसाला टाक आणि बाकीचे सुके मसाले टाकून घे सर्व. टाक थोडा. मालवणी मसाला स्पायसी असतो मस्त, टेन्शन नाही. आणि जिरा पावडर ना, हां टाकत राहा. जळला नाही पाहिजे, ठीक आहे. मी काय जवळ थोडंसं धना पावडर, हां टाक. टाकत जा तू फक्त, बस बस. फिरव आता, ते जरा फिरवून घे. तिला शिकवतोय ना जरा, आता ती शिकणार. दुसऱ्या टायमाला मला दाखवायची गरज नाही. मी तिला इथे कॅमेरे लावून देणार आणि मग ती बनवेल बरोबर बिर्याणी वगैरे काय असेल ती रेसिपीची. तर ही तिची पहिली टाईम आहे, जरा घाई होते, तुम्ही समजून घ्या. आणि आता ह्या माझ्याकडे दही नव्हतं तर मी टॉमॅटोची हे केले, प्युरी केले, ती टाकते ती.
काय ते दही नसेल तरी पण जमतं, असं काही प्रॉब्लेम नाही. आपण घरगुती बनवतो आहे. आपल्याकडे जे घरामध्ये जे पदार्थ असतात, ज्या वस्तू असतात त्याच्यामध्ये आपण बनवायचं, छान होते. असं की दही पाहिजे तसं काही नाही आहे, मस्त होतं. जरा गिरेवी फक्त दहीची ते जरा नरम होतेशी. तर टोमॅटोची प्युरी टाकली तरी पण जमते. आता थोडंसं फिरव थोडंसं आणि मामूली थोडंसं पाणी टाक जरा, ते वाटीतून टाक ना. हां, थोडंसं पाणी टाकल्यानं जरा फिरव. याच्यामध्ये काय प्युरी टाकली नाही, टोमॅटोची कच्ची आहे, ते त्याला थोडंसं फिरवून घ्यायचं. मग तेल पण सुटेल आणि ते भाजेल पण, मग चांगले होते. जरा तेल सुटलं त्याला तरी येणार चांगले. आताच बघा किती छान वाटते, तेल सुटते बघा. त्याच्यामध्ये कांदा मी जास्त घेतला आहे, कांदा जास्त घ्यायचा. बिर्याणीमध्ये, कुठल्याही बिर्याणीमध्ये कांदा जास्तच पाहिजे, खूप छान लागतं. मी खास माझ्यासाठी एक बटाटा घेतला, त्याचे 4 भाग केले. ते आता हे मी मसाल्यामध्ये फिरवून घेतो. आपण गिरवी बनवली ना त्याच्यासाठी जरा चांगले मिक्स होते, त्याला मसाला लागू दे थोडंसं चांगलं, त्यासाठी बरं. इकडे आता हे टाक ना, कोलंबी आता टाकायची आहे. कोलंबी टाकायचा टाईम झाला आहे. मीडियम साईज आहे, एकदम जास्त मोठी नाही की एकदम छोटी पण नाही आहे. मॅरिनेट केलं मस्त झाले. ते जवळजवळ 1 तास तरी झाला असेल, कारण त्याच्यामध्ये आपण मच्छी वगैरे सर्व फ्राय केले. परत ते बल्याचे डोक्याचं पण रस्सा बनवला आहे. आणि थोडं आपण जेव्हा मॅरिनेट केलं ना तेव्हा थोडं मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे ते प्रमाणात टाक थोडेसे, बरोबर, म्हणजे जास्त खार वगैरे काय व्हायला नको. थोडं टाक. हां, आता फिरवून घे आणि झाकण लावून शिजवूया. आता आम्ही पाणी अजिबात नाही टाकलेलं आहे आणि झाकण लावून आम्ही त्याला शिजवतो. आता पाणी अजिबात नाही टाकलेलं आहे. उघड. हा, मस्त सुगंध येतो ना. हां बघा, आता सर्व तेल बघा सोडलं, किती जबरदस्त तेल सोडलं आहे. आणि तरी बघा कसे आहे जबरदस्त. आणि याच्यामध्ये पाणी जरा पण नाही टाकलं आहे, त्याच्यामध्ये प्युरी टाकली होती ना आपण कांद्याची टोमॅटोची, त्याच्यामुळे पाणी मस्त झालं आहे बघा. पुदिना कोथिंबीर तुला सांगतो म्हणजे टाकायची. आणि हे कोथिंबीर बाकी आपल्या वरची टाकायचं गार्निशला. आणि थोडा आपण कांदा तळून घेतला आहे ना, कांदा तळला आहे ना, तो थोडा टाक आणि त्याच्यावर राईस टाकून दे. हां बस, हे बाकी सगळीकडे पसरलं पाहिजे. त्याला जास्त शिजवलं नाही, कारण आपण थोडंसं दम लावायचं आहे, जास्त नाही. हां, पसरवून गेलं त्या साईडला. अजून टाक थोडंसं आणि कोथिंबीर टाक. अजून टाक ना कोथिंबीर. आणि थोडीशी पुदिन्याची पाने टाक. हां, एक लेअर झाली. आत्ता परत राईस टाकायची. आता हे फायनल राईस आहे, हे सर्व टाकून घेते. आपली दुसरी एक पहिली लेअर लागली. आता त्याच्यावर राईस पूर्ण टाकून दिलं आहे आपण. आता जे सर्व उरलं आहे, कोथिंबीर पुदिना वगैरे, ते सगळं व्यवस्थित टाकून गेले चांगले व्यवस्थित सर्व. आता काय ठेवायचं नाही आहे नंतर. आणि ह्याच्यावरती दम द्यायचा आपलं, जरासा जास्त नाही द्यायचं आहे, कारण बाजूला बघा मी तवा ठेवला गरम व्हायला, त्याच्यावर आपण टोप ठेवायचा आहे एक थोडा वेळ, फक्त जास्त नाही. केसर बघा, केसर खूप महाग आहे. माझ्याकडे थोडं मी आणून ठेवतो, मला रेसिपी बनवायची असेल तेव्हा. आता त्याच्यावर झाकण ठेव आणि याचा गॅस बंद कर. आणि हा टोप ना डायरेक्ट त्याच्यावरती, त्या तव्यावरती ठेव. हा घे फडका. टोप त्याच्यावर ठेव व्यवस्थित. तो गरम झालेला टोप आहे. आणि आता टोपावरती काहीतरी वजन ठेव, म्हणजे आपल्याला काय पीठ वगैरे काय लावायची गरज नाही एवढी आहे. हां, तो तवा ठेवलाच तरी हरकत नाही, म्हणजे वजन आहे एकदम परफेक्ट. एक 5 मिनटं फक्त ठेवायचं आणि बंद करायचं आहे. चला. तर मंडळी, आता बिर्याणीला मी दम लावायला ठेवला आहे 5 मिनटं फक्त. आणि अंकिताने आज सर्व बनवलं. बिर्याणी मी दर टायमाला मी बिर्याणी बनवतो, तर अंकिताला बोलू तू आता बनव, तुला पण शिकायचं आहे. तर त्याला पहिल्यांदा कोळंबी बिर्याणी शिकवली. कशी होते बघू, घरगुती पद्धतीने बनवलं, जे आपल्याकडे आहे मटेरियल त्याने बनवायचे आहे. 5 मिनटाच्या नंतर आम्ही उतरवणार आणि मग थोडा वेळ ठेवून अंकिताने मी जेवणार आहोत. तर थोडं
सकाळपासून घरामध्येच काम चालू होतं. थोडं बाहेर आलो होतं हवेमध्ये, घराच्या बाहेर आलो आहे. आणि बहुतेक रविवारी पोपटी बनवायचा विचार आहे, पोपटी लावायचा विचार आहे. तर मंडळी बिर्याणी झालेली आहे. आणखी त्यांनी बनवली बिर्याणी, बघू कशी झाली. मस्त आहे, दिसते छान आहे. कशी झाली आपण बघूया. पहिल्यांदाच मी बनवले, जरा चेक करतो. दम पण लावला होता मी, एक 5-7 मिनटं लावला होता दम. राईस पण बघा फळफळीत आहे एकदम. कोलमचा आहे, मी बासमती नाही वापरला. बासमती आहेत माझ्याकडे, पण मी तो वापरा. गिरवी बघा जबरदस्त, तो नाही वापरला मी. तर याच्यामध्येच मी बनवले. सुरुवात करतोय. कशी झाली तुम्हाला सांगतो. कोलंबी आहे, एकदम सुपर. मीठ वगैरे तिखट सर्व व्यवस्थित पडलेलं आहे. अशीच तुम्ही बिर्याणी बनवायची असेल तर एकदम साधी आणि सोपी बनवायची घरगुती बिर्याणी, खूप छान होते. रेस्टॉरंट स्टाईल आपण बनवायला गेलो ना तर काहीतरी बिघडतं मग त्याच्यामध्ये. त्याच्यापेक्षा आपल्या घरामध्ये जे पदार्थ आहेत, वस्तू आहेत, त्याच वापरून आपण बनवायचे आहे. तर बिर्याणी खूप छान झाली आहे. आता आम्ही दोघंजणी जेवतोय, नंतर कुणाला येऊन जेवणार आहे, कारण तो कॉलेजमधून येईल तेव्हा जेवणार आहे. तर व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमधून सांगा तुम्हाला आवडला तर, आणि काय सूचना करायची असेल तर. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. या जेवण.